आणि इथे असे सगळे लोक आहेत की ज्यांनी अनेक वेळेला सावरकर ऐकलेला आहे. सावरकर त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना सावरकर सांगून काय उपयोग आहे त्याचा? खरं सांगायचं तर काही उपयोग नाही आहे. आपल्या जीवनात जे काही घडायचं आहे ते जवळपास सगळं घडून गेलेलं आहे. जी काही शिल्लक राहिलेली वर्ष आहेत, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि अनेक रोगांपासनं आता नवीन महानगरपालिका आलेली आहे, त्याच्यामुळे मी आशाभूत आहे की आता बरंच काही चांगलं होईल. पण याच्यातनं वाचलो तर आपलं जीवन 80-90 पर्यंत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं जे व्हायचंय ते झालेलं आहे. ज्यांच्या हातामध्ये एक अत्यंत भयानक भारत येणार आहे भविष्यामध्ये, त्यांच्यापैकी इकडे कोणी नाहीये. तुमच्या बोलण्यात त्याचा उल्लेख आला राजूजी. म्हणून सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राच्या कार्यकर्त्यांना माझं निवेदन आहे की एक स्वतंत्र कार्यक्रम करा, ज्याच्यामध्ये त्या दरवाजाच्या एंट्रीपाशी आधार कार्ड चेक करून ज्याचं वय 25च्या वर आहे त्याला बाहेर जायला सांगायचं. आणि हे संपूर्ण सभागार भरलेलं असलं पाहिजे. आणि 25च्या खाली म्हणजे पराग, तुला भविष्यामध्ये अनेक वेळेला आमदार मंत्री व्हायचंय, केंद्रात जायचंय, सगळं करायचंय. हे व्हायचं असेल तर हे सगळं हे लोक करणार नाहीये. ज्यांना बोलवून कार्यक्रम करा असं सांगतोय ते तुला पुढे भविष्यामध्ये देणार आहेत, मिलिंद तुला देखील. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला नाही, ज्यांना जॅन्झी म्हणतात किंवा त्याही पेक्षा आज 8वी 9वी 10वी मध्ये जी मुलं आहेत, 11वी 12वी जी आहेत, त्यांना एकत्र करून थॅलिसिमियापासनं सावरकरपर्यंत सर्व विषय त्यांच्या समोर झाले पाहिजे. आणि फोकस असला पाहिजे की त्यांना आणलं पाहिजे, टाळ्या नाही. का नाही आणलं तुम्ही आपल्या नातवाला आज या कार्यक्रमामध्ये? का नाही आणलं आपल्या मुलाला आपण या कार्यक्रमामध्ये? का महिलांची संख्या अजूनही इथे कमी आहे? का नाही आपल्या पत्नीला, का नाही आपल्या आईला, बहिणीला, मुलीला म्हटलं की चल कार्यक्रमामध्ये? दोष आपला आहे. आपण म्हणत नाही, आपण बोलत नाही. या ठिकाणी जर आता 100 लोक बसलेले आहेत, त्यांनी जर आपल्या घरातल्या मुलाला, मुलीला किंवा तरुणाला जर सांगितलं असतं तू चल, तर निदान 10% मुलांनी तरी ऐकलं असतं ना, आजी आजोबांचं, आई वडिलांचं. 90 नसतं ऐकलं, 10% तरी आले असते ना. सावरकर म्हणतात की एक हिंदू जोपर्यंत जिवंत आहे तो सिंधू नदीला विसरणार नाही. एक हिंदू. मी इथे 10% मुलं आली असती. त्यांनी हे सगळं ऐकायला पाहिजे होतं की नाही. विनय शिट्टींचा त्याग, पराक्रम. मी तर विनयजींबद्दल मनात विचार आला की संघाच्या शाखेत आम्हाला सुभाषितं शिकवली. उद्यमम साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवाः सहाय्यकृत. संस्कृत झेड लँग्वेज आम्हाला काही माहिती नाही. धन्यवाद आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे की त्यांच्या सगळ्या भाषणांमध्ये कुठे ना कुठेतरी संस्कृत सुभाषित असतं. मन की बात मध्ये संस्कृतामध्ये काहीतरी ते सांगतात लोकांना. आजकाल संस्कृत सुभाषित ट्विट देखील करायला सुरुवात केली. पण संस्कृत माहिती नाही आम्हाला. सावरकरांनी भाषा शुद्धीचं सगळ्यात श्रेष्ठ काम केलेलं आहे. शिवाजी महाराजांची सगळी कामं ही आचरणात आणण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि भाषा शुद्धी ही पहिल्यांदा सावरकरांनी नाही, पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी केलेली आहे. शिवाजी महाराजांनी राजकोशामधनं निधी देऊन सगळे फारसी, उर्दू बिर्दू जितके शब्द होते त्यावेळेच्या मराठीमध्ये ते सगळे बाहेर केले. आणि सगळे संस्कृत शब्द आणून त्यांनी नवीन शब्दकोश, भाषा, संपूर्ण पुस्तकांची पुनर्निर्मिती करण्याचं काम सरकारमध्ये बसून शिवाजी महाराजांनी फंड्स देऊन केलेलं आहे. या टर्मिनॉलॉजीमध्ये बोललं तर ते लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे आज आपण चित्रपट पाहतो आणि बरेच वेळेला आपल्याला अनेक असे मराठी शब्द दिसतात. नेपथ्यपासनं दिग्दर्शक, संगीतकार, हे सगळे शब्द लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, संसद हे सगळं सावरकरांनी दिलेलं आहे. महापौर शब्द त्यांनी दिलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण निगम पार्षद हा शब्द हा देखील सावरकरांनी दिलेला आहे. म्हणजे त्यांनी भाषा, आणि लोक म्हणतात काय आहे भाषेमध्ये,
ते काय भाषेमध्ये म्हणणाऱ्यांना काय सांगायचं. अमेरिकन एक आला होता आणि म्हणाला की मला चांगली गाणी कोण गातं सांगा. तर कोणीतरी म्हणाला मोहम्मद रफी खूप चांगला गायक होता. कुठलं गाणं गायलं. तर कोणीतरी म्हणून दाखवलं राधिके तूने बंसरी चुराई. तो म्हणाला की व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस सॉन्ग. तर एक इंग्रजीचा प्रेमी बसलेला होता आणि त्यांनी ट्रान्सलेट केलं की फ्ल्यूट ऑफ कृष्णा इज स्टोलन बाय राधा, दॅट इज बाय राधा सिंग्स, कृष्णा सिंग्स राधा यू हॅव स्टोलन माय फ्ल्यूट. अमेरिकन म्हणतो इफ एट ऑल फ्लूट ऑफ कृष्णा इज स्टोलन बाय राधा देन वाय ही इज सिंगिंग सॉन्ग आस्क कृष्णा टू गो टू पोलीस स्टेशन अँड रिपोर्ट. आता त्या वायझेडला हे माहिती नाही राधा कोण आहे, कृष्ण कोण आहे, त्यांच्या लीला काय आहेत. त्याला नुसतं जर तुम्ही ट्रान्सलेशन करून सांगितलं तर कळणार आहे का. भाव नाही ट्रान्सलेट होत ना. मी मराठी आहे, मला अभिमान आहे. मराठीच्या सगळ्या शब्दांचं इंग्लिश नाही करता येत. खरकटाला इंग्लिश शब्द नाही आहे. हे माझं नाही, पु ल देशपांड्यांचं विधान आहे. खरकटाला इंग्लिश शब्द नाही आहे कारण ती कन्सेप्ट आहे. भाषा असली पाहिजे. आणि पुलंचंच सांगायचं तर आपण इंग्लिशमध्ये डॉक्टर ज्याला नर्वस सिस्टीम म्हणतो त्याला मराठीमध्ये मज्जारज्जू म्हणतो. म्हणजे ज्याला आपण मज्जा म्हणतो, मजा, त्याला इंग्लिशमध्ये नर्वस म्हणतात. आता तुम्हाला नर्वस व्हायचं तर नर्वस व्हा, आम्हाला मजा येते. आमच्याकडे एप्रिल फूल आणि ब्लॅकमेल शब्द नाही आहेत. तुम्हाला ब्लॅकमेलला अनुवाद करायला मराठी शब्द नाही सापडणार. काळं टपाल, काळं टपाल म्हटल्यावरती तुम्हाला काय डोंबलाचं कळणार आहे. तुम्हाला ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ सांगायचा असेल तर संपूर्ण प्रक्रिया समजावी लागेल. म्हणजे पराग तुझं मला काही गुपित कळलं नाही, काही कळलेलं नाहीये आणि नाहीही. आणि ते जर मी कोणाला सांगायचं नसेल तर त्यासाठी माझी ही 4 कामं कर. या प्रक्रियेला ब्लॅकमेल करणे असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला ती सगळी प्रोसेस सांगावी लागेल. का? कारण जिथे मराठी भाषा निर्माण झाली तिथे असं कधी कोणी करायला सांगितलंच नाही. ती कन्सेप्टच नव्हती. तमिळमध्ये नाही, तेलुगूमध्ये नाही, मल्याळीमध्ये नाही, पंजाबीमध्ये नाही, उडियामध्ये नाही, बंगालीमध्ये नाही, नॉर्थ ईस्टच्या खासी, जयंतिया, आदी, आपातानी, मैतेई, नागा कुठल्याही भाषेमध्ये ब्लॅकमेलला पर्यायी शब्द नाही. कारण आमच्या उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती. या भारत वर्षामध्ये आम्हाला असं कधी करायला सांगितलंच नाही. त्याच्यामुळे कन्सेप्टच नव्हती. म्हणून ब्लॅकमेलला शब्द नाही भारतामध्ये. पतिव्रतेलाही नाही इंग्लिश शब्द, कारण तिथे तसं काही करायला सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळे भाषा शुद्धी जरुरी आहे. भाषा शुद्धी बरोबर संस्कृत जरुरी आहे. संस्कृत जर आम्हाला कळलं तर शाळेमध्ये आम्ही घेतलं होतं 50 संस्कृत 100 संस्कृत, पण ते सगळीकडे नसतं. पण सगळ्या भारतातल्या सामान्य मुलांना संस्कृत जर कळायला लागलं तर ते संघाच्या दैनंदिन शाखेमुळे कळायला. आणि त्याच्यात आम्हाला शिकवलं ते उद्यमम साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रमः. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती, पराक्रम हे 6 गुण ज्याच्यामध्ये असतात त्याला देवाकडे जावंच लागत नाही. देव त्याच्याकडे येतो आणि म्हणतो सांग तुला मी काय काय मदत करू. असं ज्यांनी आपलं आयुष्य आतापर्यंत जगले असे हे विनय शेट्टी आपल्या समोर बसलेले आहेत. आणि त्यांच्या आई वडिलांचं नाव घेतल्यावरती ते इमोशनल झाले. आपल्या आई वडिलांच्या बद्दल जो कृतज्ञतेचा भाव ठेवतो तो खरा हिंदू आहे. कारण हिंदुत्व हे कृतज्ञतेच्या आधारावरतीच उभं आहे. विदाउट ग्रेटफुलनेस यू कॅनॉट डिफाईन हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे कृतज्ञता. आम्ही भारत माता म्हणतो, आम्ही गाईला माता म्हणतो, आम्ही नदीला माता म्हणतो, आम्ही भूमीला माता म्हणतो, देशाला मातृभूमी म्हणतो. याचं कारण जिच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे असलं सगळ्यात पहिलं दैवत प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची आई आहे. घरात सगळ्यात आधी जी उठते आणि सगळ्यात शेवटी जी झोपते, सगळ्यांसाठी जेवण बनवते आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतरच जेवते. मला नाही आठवत कधी मी माझ्या आधी आईनी जेवून घेतलं, आयुष्यात नाही आठवत मला कधी. आणि जर पतीनी
खर्च करायला पैसे तिच्या हातात दिले, जर दिले, बरोबर आहे ना, जर दिले तर सगळ्यात शेवटचा खर्च ती स्वतःवर करते. ती आईवर करेल, सासूवर करेल, ती नणंदेवर देखील करेल, ती सगळ्यांवर खर्च करेल आणि शेवटी आपल्यासाठी खर्च करेल, मुलांवर आधी खर्च करेल. अशी त्यागाची मूर्ती सगळ्यांची आई. आणि म्हणून त्यागासाठी जर कोणाला संबोधायचं असेल तर त्याला बेस्ट वर्ड ही आई आहे, माता आहे. म्हणून गाय आमच्यासाठी त्याग करते म्हणून ती आई आहे. सावरकरांना हे मान्य नाही, पण मला ते मान्य नाही की सावरकरांना मान्य नाही, तेवढ्यासाठी मी स्वतंत्र आहे. आणि त्याच्यामुळे गोमाता आहे आमच्यासाठी ती. एक वेळ अशी होती की या गोवंशावरच सगळा भारत चालत होता. आणि ज्या इस्लामची तुम्ही आमच्याशी आत्ता गोष्ट सांगितली, तो इस्लामची आणि हिंदुत्वाची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे दारा शुकोव सारखा तेजस्वी संस्कृत पंडित असलेला मुलगा तोच राजा झाला पाहिजे असं शहाजहाला वाटत होतं. आणि दरबारातल्या सगळ्या कठमुल्यांना वाटत होतं की औरंगजेब झाला पाहिजे. याचं कारण त्याच्यामध्ये इस्लाम, कट्टरतावादी इस्लाम आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला औरंगजेबाला त्यांनी राजा बनवण्यासाठी दारा शुकोवला पदच्युत करून औरंगजेब राजा झाला, शहाजहानला जंगला त्याला म्हणतात त्या ठिकाणी ठेवलं आणि त्याला प्रचंड उकाड्यामध्ये एक सुरई पाणी त्याला बापाला रोज प्यायला देत होता. कारण औरंगजेबाला राग होता, मला का नाही ह्यांनी राजा केलं, दाराला का करायचा विचार केला. मी राज्य मिळवलं पण आता तू भोग, बापाला तू भोग आता. आणि त्यांनी ज्या वेळेला विनंती केली की मला 2 सुरई पाणी दे, 1 सुरई दिवसभरात देतोस, 2 सुरई पाणी दे, औरंगजेबानी दुसरं सुरई पाणी नाही दिलं आपल्या बापाला. आणि दारा शुकोचं मुंडकं कापून तबकामध्ये ठेवून त्याच्यावरती सुंदर मखमली झालर टाकून गिफ्ट म्हणून वडिलांकडे पाठवलं. आणि ज्यावेळेला शहाजहान पाहतो की माझ्या मुलांनी मला काही नजराणा पाठवलेला आहे, आनंदाने ज्या वेळेला ते वस्त्र हटवतो आणि पाहतो आपल्या लाडक्या मुलाचं मुंडकं कापून त्यांनी पाठवलेलं आहे, त्यावेळेला तो प्रचंड आक्रोश करतो. या सगळ्या गोष्टी इतिहासात लिहिलेल्या आहेत. आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा, तुरुंगात टाकणारा, पाणी न देणारा औरंगजेब आणि आपल्या पित्याच्या वचनासाठी राज्याला आणि आपल्या सिंहासनाला लाथाडून ठोकर मारून 14 वर्ष जंगलात जाणारा प्रभू रामचंद्र आणि त्याचं हिंदुत्व यांची कधी तुलनाच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे सावरकरांनी सांगितलेलं हिंदुत्व आणि आजच्या दिवशी हे कसं रिलिव्हंट आहे, तर सावरकरांनी जे राहुल गांधी नावाचा एक प्राणी या देशामध्ये आहे आणि तो सावरकरांबद्दल अदवा तदवा बोलतो. कम्युनिस्ट सगळे सावरकरांबद्दल गरळ ओकत असतात. याचं कारण काय ते समजा. अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक महापुरुषांनी अनेक विचारधारा या देशाला दिल्या. सावरकरांनी देखील एक विचारधारा या देशाला दिली. कम्युनिस्टांना आणि जे जे या देशाचे शत्रू आहेत त्या सगळ्यांना जर एखाद्या विचारधारेची भीती वाटत असेल तर ती सावरकरांच्या विचाराची भीती वाटते. की आम्हाला जर भविष्यात कोणी पराभूत करू शकेल या देशामध्ये तर सावरकरांचा विचार पराभूत करू शकेल. आणि कोणत्याही परिस्थितीत पुढची जनरेशन सावरकरांच्या जवळपास देखील गेली नाही पाहिजे. आणि म्हणून एवढी बदनामी, म्हणजे सावरकर असा एक दुर्दैवी महापुरुष आहे की जितेपणी त्यांची जितकी बदनामी झाली त्याही पेक्षा जास्त बदनामी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेली आहे. आणि म्हणून राजूजी मी 100% सहमत आहे की सावरकर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही कराल त्याच्यासाठी माझं तन मन आणि धन हे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रासाठी समर्पित आहे. तुम्ही मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा वापर करा. यूज मी ॲज कार्यकर्ता ऑफ सावरकर. जेव्हा सांगाल, जिथे सांगाल, मी तयार आहे. आणि
विनोदजी जे काम करतायत, ममताजी तुम्ही जे काम करताय, हे सावरकरांचंच काम आहे. विल आस्क एक्सप्लेन हाऊ. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण चराचर शरण. तुझ्यासाठी मरण म्हणजे हे मातृभूमी, तुझ्यासाठी मरण हे खरं जीवन आहे. आणि माझ्या जीवनामध्ये मी तुझ्याशिवाय जर जगलो, मातृभूमी शिवाय जर जगलो, तर इट इज ॲज गुड ॲज डेथ. हे मृत्यू समान आहे. सावरकरांनंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक शिकवण दिली या देशाला की देशासाठी मरणं जसं आवश्यक आहे तसं देशासाठी जगणं आवश्यक आहे. आणि म्हणून जगताना हा माणूस थॅलिसिमिया असेल किंवा रक्तदानासाठी मरतोय असं म्हटलं तर बरोबर आहे की नाही सांगा तुम्ही. म्हणजे ज्याच्या खात्यात पैसे नाहीत, ज्याचं इन्कम नाही, आई वडिलांबद्दल प्रचंड श्रद्धा आहे आणि आई वडीलही असंच विचार करतात की आम्हाला तू किती गाड्या घेतल्यास, किती घरं घेतली, याच्यात काही देणं घेणंच नाही, तुझं कमवणं काय. त्यांच्या कमवण्याच्या कन्सेप्टच वेगळ्या होत्या असे आई वडील, त्यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे. हा मरणारा जो आहे तो तुझ्यासाठी मरण ते जनन म्हणजे तो देशासाठी जगणारा व्यक्ती आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की ते पार्लमेंटमध्ये काहीतरी कायदा बिदा आणू इच्छितात, मी बाजूला ममताजींना म्हटलं आणि त्यांनाही मी सांगितलं, एक जबाबदारी मी घेतो. भारतामध्ये लोकसभा आणि राज्यसभा मिळून जितके मेंबर ऑफ पार्लमेंट्स डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांची स्वाक्षरी तुमच्या कागदावरती मिळवून देण्याचं काम मी करेन. लवकर करून घ्या. तुम्ही जो कागद द्यायचा आहे तो कागद तयार करा, त्याच्यावर डॉक्टर्सच्या सगळ्यांच्या सह्या, डॉक्टर जितेंद्र सिंगजी, डॉक्टर हर्षवर्धनजी, हे सगळे डॉक्टर्स आहेत. मोदी सरकारमध्ये अत्यंत शिकले सवरलेले मंत्री आहेत सगळे. पूर्वीसारखं राहिलं नाही. ते प्रमोद महाजनांनी सांगितलं, ऊर्जा मंत्री झाले, नाव मी विसरतोय, नगर जिल्ह्याचे मराठीच होते खासदार, तर त्यांना ऊर्जा मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन प्रमोद महाजनांनी केलं. पार्लमेंटमध्ये भेटले, ते म्हणाले, प्रमोद अभिनंदन नंतर कर, आधी मला सांग ऊर्जामध्ये रफार ऊवर द्यायचा असतो का ज्यावर द्यायचा असतो. असे मंत्री काँग्रेस करत होती. त्या तुलनेने किती चांगले आणि शिकलेले आणि कार्यशील केंद्रीय मंत्री म्हणजे एक आदिवासी महिला डॉक्टर भारती पवार सारखी अद्भुत हेल्थ राज्यमंत्री मिळाली नाही. तिने इतकं देशभर काम केलं की कॉन्स्टिट्युएन्सीत जाऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे बिचारी हरली. कॉन्स्टिट्युएन्सीत पुरेसा वेळ देऊ शकली नाही, देशभर फिरत होती काम करत. आणि त्याच्यामुळे तुमच्या कार्याला, आणि तुम्ही काहीतरी भाषणात बोललात की आम्ही त्यांच्याकडे वारंवार जाऊ, बिलकुल नाही, आम्ही तुमच्याकडे येऊ. सावरकरांनी सांगितलेला एक मंत्र, राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण. माहितीये, ऐकलेलं आहे ना, काही लोकांनी ऐकलंय, नाही तर आता ऐका. सावरकरांनी सांगितलं राजकारणाचं हिंदूकरण झालं पाहिजे आणि हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे. इस्लाम हा पॉलिटिकल रिलीजन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या गाठीशी बांधा, इस्लाम हा खतरनाक आहे हिंदूंसाठी आणि तो पूर्णपणे राजकीय, त्यांचं पॅन इस्लामिझम आहे. त्यांना इस्लामला जातीनी फरक पडत नाही, इस्लामला भाषेनी फरक पडत नाही, इस्लामला रिजननी फरक पडत नाही, इस्लामला रंगानी फरक पडत नाही, जेंडरनी फरक पडत नाही, इस्लामला DNA नी फरक पडत नाही. सगळ्या जगातला इस्लाम एक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी जर लढायचं असेल तर हिंदूंच्या मानसिकतेतनं इस्लामचा अभ्यास करू नका, मुसलमानांच्या मानसिकतेतनं हिंदूंकडे बघायला सुरुवात करा, म्हणजे सगळे खुलासे होतील. मी त्यांना विचारलं थॅलिसिमियाबद्दल की मुस्लिम महिला आणि त्यांच्याबद्दल काय तुमचे अनुभव आहेत. त्यांनी सांगितलं 3 मुलं आहेत आणि तिघांना मेजर थॅलिसेमिया आहे. त्यांनी सांगितलं आता नको करूच पुढे. ती म्हणते नाही, माझा नवरा ऐकत नाही आणि माझा समाज ऐकत नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा रिपोर्ट सांगतोय 2050 मध्ये मुंबई 50% मुस्लिम झालेली असेल. ते 35% म्हणतात, मी सांगतोय 50%, कारण ते होणार चेन रिॲक्शन प्रमाणे.
त्यांनी ती चेन रिॲक्शन धरलेली नाहीये. आणि मग 50% मला आता ममताजींनी विचारलं बंगालमध्ये काय होणार आहे. मी म्हटलं बंगालमध्ये यावेळेला ममता नक्की हरणार आहे. याचं कारण ममताबद्दल आता प्रचंड नाराजगी निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे ती पराभूत होणार आहे. पण आज बंगालमध्ये असे खूप मोठ्या प्रमाणावर रिजन्स निर्माण झालेले आहेत की तिथे हिंदूंचं जगणं दुरापास्त आहे. अशी छोटी छोटी गावं आणि सगळी गावं हिंदूंची मुसलमानांनी वेढलेली, भयंकर. रस्ते बंद करून टाकले आहेत, वीज बंद करून टाकले आहेत, रसद बंद करून टाकले. पलायन करा नाहीतर मरा. मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चौकामध्ये बसलेली मुलं त्यांना कंडोम्स दाखवून त्यांना हिणवत असतात. काय काय भयंकर गोष्टी होतात आपल्याला माहिती नाही. अशा स्थितीत देश आहे. राजकारणात आम्ही आहोत, आम्ही अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक बूथमध्ये 5 वर्षानंतर मुसलमान वोटर्स वाढलेले असतात आणि हिंदू एक संतांच्या पुढे जात नाही. सगळ्यात पहिलं काम या देशात झालं पाहिजे एज्युकेशन आणि हेल्थ. ममताजी, मी खरं बोलते की नाही सांगा, या देशामध्ये एज्युकेशन आणि हेल्थ याची जबाबदारी पूर्णपणे सरकारांनी घेतली पाहिजे. आणि शिक्षण हे सगळ्यात कमी दरामध्ये सरकारी शिक्षण मिळालं पाहिजे आणि सरकारी शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत. सरकारी शाळा उभ्या राहिल्या तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जे हिंदूंना सांगतोय 3 मुलं असली पाहिजेत. ताई माई अक्का, विचार करा पक्का, कमळावर मारा शिक्का. घोषणाच गायब झाली. ताई माई अक्का येणार कुठे? एकच मूल असेल तर हिंदूला. आप्पा, दादा, अण्णा, भाऊ 4 मुलं असली तर एकाला अण्णा म्हणायचं, एकाला आप्पा म्हणायचं, एकाला भाई म्हणायचं, एकाला दादा म्हणायचं, एकाला काका म्हणायचं. नातीगोतीच संपली. हम दो हमारे दो म्हणून इंदिरा गांधींनी सगळ्यात पहिल्यांदा काका, मामा, मावशी आणि आत्या ही 4 नाती संपवून टाकली. आमच्या लक्षात नाही आलं. मुसलमानांनी ऐकलं नाही, काहीही ऐकलं नाही. ते ऐकणार नाहीत. तेच ऐकणार जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबरांनी त्यांना सांगितलेले, तेच ते ऐकणार. जगातले सगळे मुसलमान फक्त त्यांचंच ऐकणार, कुठल्याही कायद्याचं ते ऐकणार नाही. आणि आम्ही मात्र लगेच हम दो हमारे दोवर आलो. आता हमारा एक भाऊबीजेच्या वेळेला मी व्हिडिओ दिला, म्हटलं आज तो भैया दूज मनाव, भाऊबीज साजरी करा. विचार करा, तो एक मुलगा जो आहे तो भाऊबीज कोणाशी साजरी करणार? तुमचे सण संपत चाललेत. आणि आज जर ड्रग्सच्या आहारी मुलं जात आहेत, अत्यंत एकाकीपणामध्ये जात आहेत, याचं कारणच ते आहे. कारण भांडणं झाली पाहिजेत, लहानपणी भांडणं झाली पाहिजेत, लहानपणी मारामाऱ्या झाल्या पाहिजेत, लहानपणी असूया निर्माण झाली पाहिजे, लहानपणी निराशा आली पाहिजे, लहानपणी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. या सगळ्या भावना आहेत. या भावनातनं व्यक्ती घडत असतो. माझ्या आईवडिलांनी वेळप्रसंगी मला भरपूर मारलेलं आहे, माझं काही बिघडलेलं नाही. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही सहमत असाल की नाही मला देणं घेणं नाही आहे. पण फटके मारा पोरांना, ए बाबाला सॉरी बोल, बाबाला सॉरी बोल, गई भैसिया पाणी में. ते पोरगं कधी मोठं होणार नाही. आई वडील मुलांना सॉरी सॉरी म्हणायला लागले तर. लाल येत पंचवर्षांनी, ताड येत दशवर्षांनी, प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वदाचरेत. आमच्या पूर्वजांनी सांगितलं पहिले 5 वर्ष प्रचंड लाड करा, 10 वर्ष ताड येत ठोकून काढा पुढची 10 वर्ष त्याला. आणि 15 वर्षाचा झाला, 16 वर्षाचा झाला, षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वदा. तिथे मात्र त्याच्याशी मित्रासारखं वागा. इथे जन्माला आल्यापासूनच मित्रासारखं वागायला सुरुवात केली. लहान मुलाला बसवून आपण नको नको ते सगळं पाहतोय. आमच्यासाठी जे एंटरटेनमेंट आहे, त्यांच्यासाठी संस्कार आहे, आपल्या लक्षात येत नाहीये. ते सगळं खरं मानतात आणि तसं वागायला सुरुवात करतात. आपण सोडून देतो, ते धरून ठेवतात जे पाहतात. स्मार्टफोन काढून घ्या मुलांच्या हातात, नाही रडू देत 4 दिवस, उपाशी राहू देत, काय हरकत नाही. आम्ही पण ज्यावेळेला हट्ट केला उपाशी राहिलो, आई पण म्हणाली चल मी पण उपाशी राहते, तू पण उपाशी राहा, पण हे चालणार नाही. आणि मग ज्यावेळेला खायला सुरुवात करेल त्यावेळेला मग स्मार्टफोन बंद हातामध्ये. कारण तुम्हाला तुमची मुलं स्मार्ट झालेली पाहिजे. फोन स्मार्ट नाही, मुलं स्मार्ट पाहिजे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना लवकर अक्कल आली आहे. त्यांनी 15 वर्षापर्यंत सोशल मीडिया बंद करून टाकलाय. सोशल मीडिया बंद केल्यावरती स्मार्टफोनचा फायदा काय शिल्लक राहतो? खूप गोष्टी आहेत ज्या या देशामध्ये सगळ्या हिंदूंनाच अप्लाय होतात.
मुसलमान मुलांमध्ये ड्रग ॲडिक्शन नाहीये. मुसलमान कितीही करोडपती झाला तरी तो 4-5 मुलं करेल. त्याला बायका वाढवायच्या असतील तर बायका वाढवेल, कारण तो फक्त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबरांचंच ऐकतो, बाकी कोणाचं ऐकत नाही. आपण दुनियाभरचे व्हिडिओ काढतो, सगळ्यांचं ऐकत बसतो. नवीन काहीतरी व्हिडिओ आलाय तो सांगतोय असं करा, आपण लगेच आपलं डाएट तशा प्रकारे करायला सुरुवात करतो. हिंदूंनो जागृत व्हा. आणि मी स्वर्गवासी डॉक्टर रमेश प्रभूंना कोटी कोटी वंदना करतो. राजूजी, मी थोडासा सुधार करतो. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा डॉक्टर रमेश प्रभूंची नाही. आम्ही निजेर हिंदू बोलिते गर्व बोध कोरी हे मुळात वाक्य हे स्वामी विवेकानंदांचं आहे. शरद पवार त्यांनी या गर्व से कहो हम हिंदू है वरती म्हणाले ते गर्व नको, अभिमान हवा. अरे बाबा, मराठीमध्ये जो अभिमान शब्द आहे त्याला हिंदीमध्ये गर्व शब्द आहे, आणि मराठीत ज्याला गर्व शब्द आहे हिंदीमध्ये त्याला अभिमान शब्द आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो की हा गर्विष्ठ आहे तो निगेटिव्ह आहे. हिंदीमध्ये ये बहुत ज्यादा अभिमानी आहे तो निगेटिव्ह आहे. आणि म्हणून जो चित्रपट आपण अमिताभ बच्चन जया भादुरीचा बघितला त्या पिक्चरचं नाव अभिमान आहे, गर्व नाही आहे. कारण हिंदीमध्ये गर्व मराठीतला अभिमान आहे. म्हणून अभिमानाने म्हणा की आम्ही हिंदू आहोत. तुम्ही हिंदी ट्रान्सलेशन केलं तर गर्व से कहो हम हिंदू है होतं. आणि तेच बंगालीमध्ये आम्ही निजेर हिंदू बोलिते गर्व बोध कोरी, आणि त्याचे असंख्य स्टिकर्स पूर्वी विश्व हिंदू परिषदेनी खूप पूर्वी लावलेले होते. पण राजकारणामध्ये ही घोषणा सगळ्यात पहिल्यांदा आणून जर सगळ्या हिंदू समाजावर जर कोणी उपकार केला असेल तर तो डॉक्टर रमेश प्रभूंनी केलेला. राजकारणामध्ये ही घोषणा पहिल्यांदा. आणि ते मैदान ज्याच्यावर आज पार्ले स्पोर्ट्स क्लब आहे त्याला पूर्वी आम्ही शायनीटचं ग्राउंड म्हणायचो, कारण तिथे शायनीटची मोठी ॲडव्हर्टाइजमेंट होती. तिथे त्या सभेमध्ये रमेशभाई मेहतांचं भाषण झालं आणि अरुण साठेंचं कॅन्डिडेचर मागे घेतलं होतं जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला सपोर्ट करण्यासाठी. त्यावेळेला आम्ही भाजपच्या विरोधात गेलो. आम्ही संघाचे स्वयंसेवक होतो आणि आम्ही खुलून रमेश प्रभूंचं काम केलं. मी केलं होतं, मी सांगतो तुम्हाला. कारण आम्ही म्हटलं राम मंदिराच्या विरोधात जो सय्यद शहाबुद्दीन आहे त्या सय्यद शहाबुद्दीनची जी जनता पार्टी का जनता दल आहे त्याच्या कॅन्डिडेटसाठी आम्ही पार्ला, म्हणजे माझं अंधेरीचं घर पार्ला कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येतं, यायचं पूर्वी. आता आहे का नित्यानंद नगर? अंधेरी पूर्वी होतं ते, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे त्यावेळेला आम्ही रमेश प्रभूंचं काम केलं होतं आणि ते निवडून आले होते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो अरविंदजी, त्यांनी महापौर असताना असं म्हटलं होतं मी हिंदू महापौर आहे. लक्षात आहे, मी हिंदू महापौर आहे. आणि तुम्हाला माहीत नाही याच्यावरती पश्चिम बंगालची विधानसभा तहकूब झाली होती. तिथे काँग्रेस आणखीन कम्युनिस्ट दोनच होते, भाजप नव्हताच. ते सगळे आमदार दोन्ही पक्षांचे ओरडत ओरडत म्हणाले हाऊ ए मेयर कॅन से दॅट आय एम ए हिंदू मेयर, आणि ते सगळे तहकूब होऊन बाहेर पडले. मेघालयामध्ये मुख्यमंत्री, नागालँडमध्ये मुख्यमंत्री, मिझोराममध्ये मुख्यमंत्री, एव्हरी नाऊ अँड देन दॅट चीफ मिनिस्टर ऑलवेज सेज दॅट आफ्टर ऑल वी आर ए ख्रिश्चियन स्टेट, आफ्टर ऑल वी आर ए ख्रिश्चियन स्टेट. तिकडे मी जाऊन भाजपचं काम करायचं ते विचारायचं तुम्ही हिंदुत्व करता, हिंदू राष्ट्र म्हणता? हो म्हणतो. मी त्यांना म्हटलं वाय डू यू कॉल युअर स्टेट ॲज ए ख्रिश्चियन स्टेट? बिकॉज यू आर मेजॉरिटी ख्रिश्चियन्स, so you call your state as a Christian state. Applying same logic to our Bharatvarsha, it is majority Hindu. So if Meghalaya is a Christian state, then India is a Hindu state. But we don't say India is a Hindu state. We say India is a Hindu nation. Nation ची व्याख्या वेगळी आहे, स्टेट ची व्याख्या वेगळी आहे. नेशन ही सांस्कृतिक आयडेंटिटी आहे आणि स्टेट ही पॉलिटिकल आयडेंटिटी आहे, आणि नेशन ही सांस्कृतिक आयडेंटिटी आहे, आणि हिंदू राष्ट्र आहे याची पहिली व्याख्या करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. हिंदुत्वाबद्दल आधी खूप लोकांनी लिहिले, पहिले सावरकर नाही आहेत. पण हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्व एक्सप्लेन्ड परफेक्टली बाय स्वातंत्र्यवीर सावरकर. म्हणून राजकारणाचं हिंदूकरण झालंच पाहिजे, हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे.
ज्या वेळेला सावरकरांनी हे सांगितलं त्यावेळेला त्यांच्यासमोर रिपोर्ट्स होते की षडयंत्र करून सगळे मुसलमान धडाधड इंग्रजांच्या सेनेमध्ये भरती होत आहेत आणि हळूहळू डेमोग्राफी ब्रिटिश आर्मीची वाढत चाललेली आहे, बदलत चाललेली आहे. मुस्लिम सोल्जर्स आर मोर इन नंबर दॅन हिंदूज. तेव्हा सावरकरांनी सांगितलं की तुम्ही सैन्यामध्ये जा, शस्त्र हातात घ्या, शस्त्र चालवायला शिका आणि वेळ आली की तुम्ही आपोआप ठरवाल की ते शस्त्राची नळी कोणत्या दिशेने फिरवायची. आणि नंतर सावरकरांच्या आवाहनानंतर या देशामध्ये लाखो तरुणांनी सेनेमध्ये प्रवेश केला आहे. मी मस्करी करत नाहीये. इट इज अ हार्ड फॅक्ट विच ऑल मस्ट एक्सेप्ट की तुम्ही स्वातंत्र्याचं क्रेडिट एकट्या महात्मा गांधींना आणखीन काँग्रेसला देऊ नका. ते तुम्हाला सुभाषचंद्र बोसांना द्यावं लागेल, ते तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्यावं लागेल. एक पुस्तक वाचा, टू ग्रेट इंडियन्स इन जपान. ओहावा नावाचा एक जॅपनीज लेखक आहे, त्यांनी लिहिलेले, त्याच्यातला कोट तुम्हाला सांगतोय. सिंगापूरमध्ये युद्ध झालं. नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना आणखीन जपानची सेना हे समोर आले इंग्लिश आर्मीच्या, ब्रिटिश आर्मीच्या. आणि युद्धाच्या आधी 50,000 सैनिक जे इंग्रजांच्या सेनेमध्ये होते, जे हिंदू होते, ज्यांची प्रेरणा सावरकर होती, एका रात्रीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही आझाद हिंद सेनेशी लढणार नाही. आणि बिना लढाई इंग्रजांना सिंगापूर हरावा लागला. कारण सावरकर जे म्हणाले होते सैन्यात जा आणि वेळ प्रसंगी तुम्हाला कळेल बंदुकीची नळी कुठे फिरवायचे. आणि सिंपल मेसेज वेंट फ्रॉम आझाद हिंद सेना टू हिंदू कॅम्प ऑफ ब्रिटिश आर्मी. आपल्या देशासाठी लढा, शस्त्र आमच्यावर उचलू नका. आणि हिंदू सैनिकांनी ऐकलं. आणि हे कोट करून जॅपनीज लेखक लिहितो की वीर सावरकरांचा प्लॅन शेप घेताना दिसू लागला. किती गोष्टी केल्या त्या माणसाने आपल्याला माहिती आहे. एक माणूस एवढं सगळं कसं करू शकतोय, सगळ्यात मोठा गोड बंगाल आहे. त्यांचा सगळ्यात शेवटचा गुण, एक तर हिंदूंचं सैनिकीकरण. आणि सैनिकीकरणाचे अर्थ अनेक आहेत. सगळ्यात पहिलं सैनिकीकरण म्हणजे या सभेमध्ये किंवा अशा प्रकारच्या सभेमध्ये 25 वर्षाच्या खालच्या सगळ्या लोकांना आणायचं, हे सैनिकीकरणाची पहिली स्टेप आहे. आणि सगळ्या सभा समारंभांमध्ये झाली पाहिजे. सावरकरांच्या नावाने वक्ते निर्माण करणं, वक्तृत्व प्रशिक्षण आणि वक्ता प्रशिक्षण आणि विषय प्रशिक्षण हे इथे चालू झालं पाहिजे. मी माझा वेळ द्यायला तयार आहे. तुम्हाला जर वाटत असेल मी बरा वक्ता आहे तर मी प्रशिक्षण द्यायला तयार आहे. आणि सावरकरांवर आणि हिंदुत्वावर बोलणारे, फाड फाड बोलणारे वक्ते निर्माण करा. सावरकरांवर कविता लिहिणारे निर्माण करा. सावरकरांवरती गीतं लिहिणारे, त्यांची चित्र निर्माण करणारे. आणि मी सावरकर म्हणणारे लोक निर्माण करा. मी शिवाजी म्हणणारे निर्माण करा. पर्याप्त नाहीये, मी जिजामाता म्हणणाऱ्या मुली निर्माण करा. मी राणी लक्ष्मीबाई म्हणणाऱ्या मुली निर्माण करा. मी अहिल्यादेवी म्हणणाऱ्या मुली निर्माण करा. मी राणीमा गायडीन न्यू म्हणणाऱ्या मुली निर्माण करा. मी पन्नादाई म्हणणाऱ्या मुली निर्माण करा. येणाऱ्या पिढीची निर्मिती या महापुरुषांच्या स्ट्रॉंग फाउंडेशनवरती आपल्याला करावी लागेल. रील मधनं बाहेर काढून त्यांना रिअल मध्ये आणावं लागेल. आणि मग रिअल मध्ये आल्यानंतर ते जे रील्स टाकायला लागतील ते रील्स नॅरेटिव्ह बदलायला सुरुवात करतील. आणि त्याच्यामुळे हिंदूंचं सैनिकीकरण म्हणजे मेक देम स्मार्ट इन सोशल मीडिया, मेक देम स्मार्ट इन ह्युमन राईट्स, मेक देम स्मार्ट इन मीडिया मॅनेजमेंट, मेक देम स्मार्ट इन क्रायसिस मॅनेजमेंट, मेक देम स्मार्ट इन इंग्लिश. मराठी बोलताना शुद्ध मराठी बोला. काय करायचं, लाईफ मध्ये सेटल व्हायचं म्हणजे प्रॉब्लेम आहे, अशा मराठीतनं त्यांना बाहेर काढा. मराठी बोलताना शुद्ध मराठी आणि इंग्लिश बोलताना असं इंग्लिश आमची मुलं बोलतील की इंटरनॅशनल मार्केटमध्ये फाड फाड इंग्लिश बोलून त्यांना चारी मुंड्या चित करून परत येतील. असं इंग्लिश शिकवा आपल्या मुलांना. कारण आजच्या युगामध्ये इंग्लिश इज अ वेपन. इंग्लिश एक शस्त्र आहे आणि ते शस्त्र आपल्या मुलांना नाही दिलं तर मुलं लढू शकणार नाहीत. हिंदीवर प्रेम असलं पाहिजे, मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षण झालंच पाहिजे. याचा अर्थ कुठेही मोदी, शहा किंवा फडणवीस असं म्हणत नाहीयेत की इंग्लिश शिकवू नका म्हणून.
प्राथमिक शिक्षण मराठीत झालं पाहिजे. प्राथमिक शिक्षण ज्याच्यात कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि त्याच्यामुळे हिंदूंचं सैनिकीकरण आणि राजकारणाचं हिंदूकरण, हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा. सिर्फ हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा. पराग बरोबर बोललो मी. प्रत्येक हिंदूंनी पॉलिटिकल बनून हिंदू म्हणून वोट केलं पाहिजे. जनमानस निर्माण करा. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे समरसता. सावरकरांनी जे रत्नागिरीत केलेलं काम, जाती व्यवस्थेचं उन्मूलन, काय काम केलंय या माणसानी, अद्भुत काम केलंय. त्याच्यावरती ग्रंथ लिहिले पाहिजेत, ते वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे. सर्व जातीच्या लोकांना मंदिर प्रवेश सवर्णांची पंगा घेऊन करून देणं काय सोपं आहे? विठ्ठल मंदिरात प्रवेश, सगळ्या दलितांच्या मुलांना पौरोहित्य शिकवलं, दलितांच्या मुलांच्या मुंजी लावल्या. सोबत जायचंय कुठल्या तरी दलिताला घेऊन आणि त्या गावातल्या मोठ्या मोठ्या तथाकथित सवर्णांच्या दरवाजापाशी जाऊन उभे राहायचे, टकटक करायचे. अहो तात्या या की, येऊ का? पण माझ्या बरोबर हाय. तो क्षणभर विचार करायचा, तात्या आलेत, चालेल हो या ना. आत घ्यायचं, बसायचं दिवाणखान्यामध्ये आणि आपल्या छत्रीवरती अशी बोटं मारत मारत तहान लागली होती तर मग पाणी आणायचं. नाही, हा आलाय ना, हा जाऊन आतमधनं पाणी घेऊन येईल. आता तात्याराव म्हणतात म्हणल्यावरती ऐकायचं. आणि तो जो दलित आलेला असायचा तो त्या तथाकथित ब्राह्मणाच्या घरामध्ये, मराठ्याच्या घरामध्ये किंवा सर्व जातीच्या सोकॉल्ड सवर्णांच्या घरामध्ये जाऊन पाणी घेऊन यायचा. अशा प्रकारची तहान लागलेला हा तहानलेला माणूस, त्याचे कार्यक्रम करत असताना आपण प्रश्न विचारा की आपल्या सोसायटीच्या वॉचमनचं नाव माहिती आहे का आपल्याला? आपल्या सोसायटीच्या माळी जो आहे त्याचं नाव माहिती आहे का? आपल्याकडे जी भांडी करण्यासाठी बाई येते तिच्या मुलांची नावं माहिती आहेत का? तिच्या घरची परिस्थिती माहिती आहे का? तिच्या घरी कधी जाऊन आलात का? तिला कधी नवीन साडी घेऊन दिली आहे का? वापरलेल्या साड्या खूप दिल्यात. सामाजिक समरसता म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एक सन्मान आहे आणि तो सन्मान जो आहे त्याची रक्षा करणं म्हणजे सामाजिक समरसता. आणि ती रक्षा आपल्या व्यवहारांनी करायची, भाषणांनी नाही. प्रत्येक सणावाराला आपल्या टेबलावर बसवून जर आपण अरे संघ सांगतो, समरसता गतिविधी सांगते, इथे जितके लोक बसलेत, 200 लोक, 100-150 लोक इथे आहेत, आपण सगळ्यांनी ठरवून पार्ल्यामध्ये एक एक दलिताच्या घराशी मैत्री निर्माण केली, नातं निर्माण केलं, त्याच्या घरी जायला सुरुवात केली, त्याला घरी बोलवलं, दिवाळी सणावाराला घरी बोलवलं, नातेवाईकांना. आता आजकाल सख्या नातेवाईकांची सुद्धा ट्रीटमेंट चांगली नाहीये, ती पण चांगली करा आणि यांनाही नातेवाईक समजून त्यांच्याबरोबरही चांगली ट्रीटमेंट त्यांना द्या. असं या देशात 1 कोटी हिंदू करायला सुरुवात करतील तर ते सगळे सोकॉल्ड आंबेडकराइट्स म्हणून आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देणारे जे लोक आहेत त्यांची सगळी षडयंत्र संपून जातील. आपले व्यवहार बदला. लता मंगेशकरजींचा शेवटचा प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. लताजींच्या घरी दीनानाथजींना घेऊन एका दलित वस्तीत भोजन करण्यासाठी म्हणून तात्याराव आले दीनानाथजींना घेऊन जायला. दीनानाथजी म्हणाले की लता तू पण चल. तर लता म्हणाली मी पण येते, लहान होती. माई म्हणाल्या अहो नको, ते तुमचं राजकारण सगळं लताला नका सांगू. दीनानाथजींनी सांगितलं आपल्या पत्नीला की नाही, हे काय आहे हे लताला कळलं पाहिजे, कशासाठी हे सगळं चाललंय. आणि म्हणून दीनानाथजी आपल्या मुलीला लताला घेऊन तात्यारावांबरोबर समरसता भोजन, ज्याला आज आपण म्हणू, त्यावेळेला दलित घरांमध्ये जाऊन जेवण, वस्तीमध्ये जेवायला ते गेले होते. हे लताजींवर संस्कार होते. आणि लताजी ज्या वेळेला नावारूपाला यायला लागल्या त्या तात्यारावांना भेटल्या आणि त्यांना म्हणाल्या अहो तात्याराव, मला हे ना तुमचं RSS, हिंदुत्व, हिंदू महासभा खूप आवडतं हो, मला त्यात काहीतरी काम करायचंय. लताजींनी सांगितलं. सावरकर म्हणाले लता तू जे करते आहेस तेच तू करत राहा, हे सगळं आम्ही सांभाळून घेऊ, याची तू काळजी नको करूस. तू जे काम करतेस तेच हिंदुत्व आहे, तेच तू करत राहा. आणि तेव्हा लताला त्यांनी या सगळ्यापासून दूर केलं, सांगितलं तू ते काम कर. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला लता मंगेशकर म्हणून
भारतरत्न लता मंगेशकर आपल्या सगळ्यांच्या समोर येतात आणि त्या ज्या वेळेला हिंदुत्वावर बोलतात आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाला जी प्रतिष्ठा निर्माण होते, सगळ्या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्राची अवहेलना न करता सगळ्या क्षेत्रात आपल्या हिंदू युवकांना पुढे जाऊ दे आणि त्यांना फक्त हिंदुत्व काय हे कळत राहू दे, त्यासाठी सर्व प्रयत्न आपण करू आणि या प्रयत्नांना सगळ्यांना यश मिळो. काम असं करू, कारण आजकाल कुठलंही काम आहे त्याचं प्रेझेंटेशन जग बघतं आणि प्रेझेंटेशन जग बघतं. पण प्रेझेंटेशन कितीही चांगलं असलं, मतलब काम कुछ भी हो, प्रोडक्ट कुछ भी हो, दुनिया प्रेजेंटेशन देखती है, लेकिन प्रेजेंटेशन पैकेजिंग कितना भी अच्छा हो, भगवान इंटेंशन देखता है. और इसलिए ऐसा काम हम करेंगे जिसका प्रेजेंटेशन भी सुंदर होगा और इंटेंशन भी अद्भुत होगा. तो भगवान हमारे साथ है, ईश्वर हमारे साथ है. हिंदू राष्ट्र भारत हा होता आहे आणि राहील. भविष्यात तो आपल्या स्वतंत्र अशा स्वरूपामध्ये उफाळून वर येईल आणि शिवाजी महाराज सगळीकडे ज्या वेळेला दिसायला लागतील त्यावेळेला हे सगळे ओवेसी वेसी सगळे फालतू लोक आहेत, त्यांना घाबरायची अजिबात गरज नाही. त्यांच्या 120-27 सीट आल्या म्हणून अकांतांडव करण्याची गरज नाही. हिंदुत्व म्हणून जागे करा, सावरकरांच्या मार्गावर चाला, एवढंच आपल्याला सगळ्यांना विनम्र निवेदन करतो. विनयजी, तुम्हाला असंख्य अभिनंदन, शुभेच्छा देताना सक्रिय शुभेच्छा. तुम्ही सांगा, आम्ही करू आणि मी जे सांगितलेलं आहे ते अगदी नक्की आपण करू. आणि राजूजी, तुम्ही जे सांगितले ते करण्यासाठी मी केव्हाही तयार आहे. भाजप तयार आहे, परागजी तयार आहेत. खूप खूप धन्यवाद.